हो, जून महिना संपलाय. हा, तुमच्याशी बोलतोय मी. जून महिना एंड झालाय आणि बघता बघता पुढचे 4 महिने पण संपतील आणि लगेच आपल्याला परीक्षेला सामोरे जायचंय. आता इथं शॉकिंग वाटेल लोकांना. एक्झाम तर एप्रिलमध्ये असते ना, बोर्डची एक्झाम फेब्रुवारीमध्ये असते ना. तुम्हाला माहितीये का, अजून बऱ्याच लोकांना माहित नाहीये की सीईटीचा पहिला अटेम्प्ट या वर्षी म्हणजे आहे 2027, पण असणार आहे डिसेंबर मध्येच, लक्षात घ्या. मग आता 4 महिने कसे उरले? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. नोव्हेंबर आहे की? नोव्हेंबर आहे ना? नाही. मी तुम्हाला सांगतो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परफेक्ट प्लॅन देणार आहे. एकदम परफेक्ट प्लॅन देणार आहे, लक्षात घ्या. डिसेंबर मध्येच टार्गेट कंप्लीट करायचं आहे आपल्याला. पण थांबा ना. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थोडीशी चॅनल बद्दल मला माहिती सांगायची आहे की आपलं जे युट्यूब चॅनल आहे, गेल्या 7 वर्षापासून मी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतोय आणि जवळजवळ 3,500 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केले. मग त्यात तुम्हाला मी सांगू का, सगळंच आहे, लक्षात घ्या. काउन्सिलिंग रिलेटेड व्हिडिओ आहेत, ऑर्गॅनिक, लक्षात घ्या. ओके, रिअल लाईव्ह सेशनचे माझे व्हिडिओ आहेत बरं का. सीईडीच्या वेळेस मी सगळं ऑर्गॅनिक लाईव्ह घेतलं होतं. खूप फायदा झाला मुलांना, खूप. सगळ्यात जास्त फायदा मला सांगतो तुम्हाला, एक 99.66% स्टुडंट आहे. वायवा सिरीज मध्ये कॉन्फिडन्स आला. म्हणजे माझं कामच ते आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स देणं आणि बाकीचं तुम्ही करताय हो. म्हणजे मग मला काय म्हणायचं, अरे वा, आपलं टेक एस्पायर चॅनल पण आहे. ओके, हे आपलं चॅनल आहे प्युअरली काउन्सिलिंग साठी. तुम्हाला काही डाऊट असतील तर चॅनलवर जावा, व्हिजिट करा. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो, लक्षात घ्या. चला, आता 4 महिने उरलेत. 4 महिने उरलेत सर. आता टेन्शन आलंय असं वाटतंय, तर मी तुम्हाला पुन्हा थोडासा तुमचा वेळ घेतो की आपलं जे ऍप आहे, ओके, सह्याद्री ट्युटोरियल्स प्ले स्टोअरवर आपला ऍप आहे आणि त्या ऍप मध्ये तुम्हाला ना फिनिक्स बॅच आहे, लक्षात घ्या. ओके, फिनिक्स स्पेलिंग जरा वेगळंच असतं, लक्षात घ्या. फोनिक्स असं वाटतंय ना, पण ही फिनिक्स बॅच आहे. ब्रिज कोर्स हा सगळ्यात बेस्ट आहे. मी सांगतो, तुमचा भाऊ जर 8, 9, 10 स्टँडर्डला असेल किंवा 11वीत असेल तर त्यांच्यासाठी ही बॅच फक्त 534 किंमत आहे, बेस्ट आहे. पण मला फिनिक्स बॅच बद्दल तुम्हाला थोडं सांगायचं अगोदर, लक्षात घ्या. त्या फिनिक्स बॅच मध्ये कंटेंट मध्ये फ्री लेक्चर्स, फ्री लेक्चर्स, फ्री लेक्चर्स, 20च्या आसपास फ्री लेक्चर्स, फ्री 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 ठेवलेले लेक्चर्स आहेत. प्रत्येकाचा एक एक टॉपिक फ्री ठेवलाय. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, ही माझी इच्छा आहे. आता थांबा. आता 4 महिन्यात मी करू काय? मी 1 वर्ष जेई मध्ये वाया घालवलेलं आहे. आता काय करू? सर, आमच्या इथं सांगण्यात आलं, काय सांगण्यात आलं, की आमच्या इथं सांगण्यात आलं की पहिले काही दिवस तुला कळणार नाही, एनसीईआरटी होऊन जाईल पुन्हा. ओके सर, बोर्डचा अजून एक टॉपिक शिकवलेला नाहीये, त्याचा तणाव आलाय. जेईचं काहीच झालं नाही, घरातल्यांच्या अपेक्षा वाढल्यात, त्याचा आणखीन तणाव आहे. जेई सोडून सीईटी कडे जायचंय, घरी सांगू कसं, हा एक तणाव वेगळाच आहे. या तणावातून बाहेर काढण्यासाठीच मी आहे. मग काय, कसं बाहेर पडणार, कसं या तणावातून सांगतो. पहिली गोष्ट, स्वतःला शांत करा. ओके, तुमचं टार्गेट फिक्स करा. ते मला मिळवायचंच आहे हे तुम्ही नेहमी मॅनिफेस्ट करा की सीओईपी सीएस हे माझं ड्रीम कॉलेज आहे. ओके, सीओईपी सीएस असू दे, व्हीजेटी असू दे, अगदी मी तुम्हाला सांगतो पीआयसीटी, एसपीआयटी, आपल्या महाराष्ट्रात का थोडे कॉलेजेस आहेत, दी बेस्ट कॉलेजेस सगळ्या लक्षात घ्या. दी बेस्ट कॉलेजेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे जेईतून तुमचं ठीक आहे, एनआयटीचं स्वप्न किंवा आयआयटीचं स्वप्न होत नसेल पूर्ण, याचा अर्थ आयुष्य संपलं असं नाहीये. सीओईपी बेस्ट आहे. पीआयसीटी वालचंद बेस्ट आहे. अरे, जेएसपीएम राजश्री शाहू ताथवडे कॉलेज, ताथवडे पिंपरी चिंचवड जवळ, लक्षात घ्या. 1 कोटीचं पॅकेज मुलांना मिळवलंय. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तुम्हाला माहिती आहे का, मेकॅनिकलला मदर ऑफ ऑल ब्रांचेस म्हणतात, लक्षात घ्या. मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे ग्रेटच असतो. आणि तुम्हाला सांग, हा सीएस वाल्यांना पॅकेजेस मोठे आहेत. तर माझा एक स्टुडंट ना टीसीएस मध्ये काम करतोय. ओके, काय करतोय, विंड मिल, एक अमेरिकन कंपनी आहे, त्यांचीच कामं करतायत. म्हणजे आलं का पुन्हा मेकॅनिकल फील्डशी रिलेटेड. म्हणजे सीएस ला पॅकेज कोण देते, मेकॅनिकल फील्डच देते किंवा बाकीचे. इथे काही डिबेट नाहीये बरं का, लक्षात घ्या. आपल्याला मेन टार्गेट वेगळंच आहे, सुरुवात करायची आहे. मग सुरुवातीला मी काय म्हणतोय, पहिली गोष्ट म्हणजे माझं 11th काहीही झालेलं नाहीये. ओके, माझं 11th काहीही झालेलं नाहीये. मग मी 12th कसं करू? ही पहिली मोठी चूक आहे. मला बेसिकच काही येत नाही, 12th कसं करू? अरे, ही तुझी चूक आहे, हे करू नकोस तू चूक, लक्षात घे. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली, तुम्हाला ना पहिली गोष्ट, आता एक काम करूया, जो सेक्शन जमत नाही त्याला पहिला टार्गेट करूया आपण, ऑर्गॅनिक. म्हणजे लाईव्ह सेशन तुम्ही जर ते रेकॉर्डेड, जे आता रेकॉर्डेड फॉर्म दिसतात ते लाईव्ह सेशन, ते जर तुम्ही अटेंड केले तर पुष्कळ आहे. नेम रिॲक्शन अटेंड करा, सगळं क्लिअर होऊन जाईल तुमचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ऑर्गॅनिक करायचं आहे ना, पहिल्यांदा तुम्हाला जमलं पाहिजे आयुपीएससी नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन, डेफिनेशन. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, क्लासिफिकेशन, प्रायमरी, सेकंडरी, डेफिनेशन, प्रत्येक
हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह पासून अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, अमाइन या सगळ्यांच्या डेफिनेशन बोर्डच्या एक्झामला येऊ शकतात. आणि हो, विच ऑफ द फॉलोइंग इज असा प्रश्न आलोय. सिंपल कीटोन आला, सीईटीतला प्रश्न आहे. मग हा सगळा या गोष्टींचा पार्ट आहे. आपण रिएक्शनला घाबरतो आणि बेसिकच पहिला राहून जातंय. मग हे पहिला केलं पाहिजे. आययुपीएससी क्लासिफिकेशन डेफिनेशन एवढं झालं की मग नेम रिएक्शन्स कडे जाऊ नका. इनिशियली प्रिपरेशन रिएक्शन. ओके. आणि त्याच्यापेक्षाही अगोदर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की आययुपीएससी करत असताना प्रत्येक स्ट्रक्चर तुम्हाला जमलं पाहिजे, पटकन जमलं पाहिजे, त्याचं नाव आठवलं पाहिजे. आणि सांगू का, सीईटीचं खूप सोपं आहे बरं का ऑर्गॅनिक. सीईटीचं ऑर्गॅनिक खूप सोपं आहे. तिथं फक्त रिएजंट, कॅटलिस्ट, प्रॉडक्ट विचारतात. बोर्डाला थोडंसं लिहावं लागतं, एवढाच प्रॉब्लेम आहे. लिहावं लागतं. सीईटीत कसं नजरेनं उत्तर मिळतं लक्षात घ्या. मग तुम्हाला हे करत असताना बोर्ड प्लस सीईटी मॅनेज झालं की नाही, बोर्ड प्लस सीईटी मॅनेज झालं की नाही लक्षात घ्या. झालं की नाही सांगा बघू. हे केल्यानंतर बोर्डची पण प्रिपरेशन होते, सीईटी पण होते. बर, हे पहिला पार्ट करायचा आहे ऑर्गॅनिक. मी तुम्हाला सांगतो फिजिक्स. आता फिजिक्स मध्ये मी काय करतोय, माझी पहिली स्ट्रॅटेजी काय आहे मी तुम्हाला सांगतो. कुठलाही टॉपिक असू दे, आपल्या डेफिनेशन्स करायच्या. हा, पण कशा करायच्या एक्सप्लेन करतोय लक्षात घ्या. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे मॅग्नेटायझेशन. पोटॅन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे पोटॅन्शियल ग्रॅडियंट. ऑर्बिटल मॅग्नेट डायपोल मोमेंट पर युनिट अँग्युलर मोमेंटम म्हणजेच गायरोमॅग्नेटिक रेशो. म्हणजे डेफिनेशन रट्टा मारायच्या नाहीये. डेफिनेशन नाही रट्टा मारायचा. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट हे सगळ्यांचे न्यूमेरिकल्स करायचे. मी तुम्हाला फिजिक्सचा प्लॅन काय सांगतोय की पहिल्यांदा काय करायला सांगितलेत मी, डेफिनेशन्स. डेफिनेशन्स परीक्षेत 10 ते 15 मार्काला येतात येतात येतात. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स, वेव्ह फ्रंट. हे आता जे बोललो ना पटापटा आता जूनच्या पेपरमध्ये परीक्षेत हा प्रश्न आले. डेफिनेशन 10 ते 15 मार्काला. डिस्टिंग्विश आहे, डायग्राम आहे. हे सगळे सोपे प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो फिजिक्सला डेफिनेशन अगोदर करा, पण विथ फॉर्म्युला. मग एसआय युनिट आलं पाहिजे. न्यूमेरिकल्स डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश हे केलं पाहिजे. कुठं फिजिक्समध्ये डेरिवेशन मी राहू दे म्हणतोय. तुम्ही काय करता माहितीये का, इथं चूक ते डेरिवेशनच करत बसतात. ओके. आणि डेरिवेशन तुम्ही नेट पेपर पॅटर्न समजून घ्या. फक्त तो सेक्शन सी मध्ये असतो, बरं थोडाफार लक्षात घ्या. डेरिवेशन ते जास्त नाहीये. डेफिनेशन, एक्सप्लेन द टर्म, व्हॉट आर हार्मोनिक्स, व्हॉट आर ओव्हरटोन, डिस्टिंग्विश बिटवीन देम असले प्रश्न जास्त आहेत. पोलार, नॉन पोलार, डायलेक्ट्रिक. हे पोलार नॉन पोलार पण आलाय परीक्षेत प्रश्न आत्ताच्या. आणि सगळे सगळे पीवाय क्यूज आहेत. तुम्ही आत्ताचा पेपर जर बघितला तर सगळे पीवाय क्यूज आहेत लक्षात घ्या. आणि वायलन वरती पेपर अपलोड झालेले आहेत. मग उघडा ना वायलन, बघा त्याच्यामध्ये लक्षात घ्या. बरं, आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला करायचंय काय सांगतो. तुम्हाला जायचंय बघा, मी फिजिक्सला काय सांगतो क्लिअरली सांगतो, हे फॉलो करायचंय. तुम्हाला संघर्ष बॅच मध्ये जायचंय. ओके. संघर्ष बॅच मध्ये तुम्हाला फिजिक्स मध्ये जायचंय. फिजिक्स मध्ये गेलं की तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स मध्ये जायचं. हे सगळे व्हिडिओ फ्री आहेत. तुम्हाला ड्युरेशन जास्त वाटत नाही, वाटेल पण नाहीये ते अर्धा तास, एक तास कुठं 13 मिनिटं. वर्टिकल सर्क्युलर मोशन मी 13 मिनिटात शिकवलंय. सगळे व्हिडिओ फ्री आहेत. पण 2 वेळा 4-4 मार्काला तो प्रश्न आलाय व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा लक्षात घ्या. मग फिनिक्स बॅच मध्ये मी तुम्हाला आता काय बोललो की पहिल्यांदा संघर्ष बॅच मध्ये जावा म्हटलं. पहिल्यांदा कुठे जावा, संघर्ष बॅच मध्ये जावा. ओके. संघर्ष बॅच मध्ये तुम्ही तो टॉपिक केला की तुम्हाला पुन्हा काय करायचंय लक्षात घ्या, एमएचटी सीईटी मध्ये जायचंय. एमएचटी सीईटी मध्ये तुम्हाला 12च्या फोल्डर मध्ये फिजिक्स मध्ये पुन्हा रोटेशनल डायनामिक्स बघायचंय. त्यातले सगळे व्हिडिओ फ्री ठेवलेत ते बघा. आणि न्यूमेरिकल बॅच पण आहे आपल्याकडे. या न्यूमेरिकल बॅच मध्ये आपण काय करतोय की सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलेत. ओके. बर, आता हे झालं फिजिक्सचं. तसं मॅथ्सला स्ट्रॅटेजी काय, तर मॅथ्सला एकदम फुल प्रूफ प्लॅन आहे. एकच गोष्ट ही 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 लक्षात घ्या. 2026 चे पण क्वेश्चन पेपर बाहेर येतील तर सांगतो 80% म्हणजे 50 पैकी 35 ते 40 प्रश्न हे पुस्तकातले ऍज इट इज आहेत, पण ट्विस्ट असतो. मग माझं म्हणणं काय बघा की आता पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. ओके. एक्स इक्वल्स टू 80 स्क्वेअर, वाय इक्वल्स टू ट्वाइस 80 दिले, डबल डेरिव्हेटिव्ह वगैरे विचारलंय. सोडवलं पुस्तकातलं गणित, लगेच सीईटी मध्ये शोधायचं. एक्झाम गोल, एक्झाम साईड किंवा तुमच्याकडे एखादं पुस्तक पाहिजे तिथं ते शोधायचं. मग पुस्तकातलं न्यूमेरिकल तिथं कुठं आहे ते बघायचं, नोट डाऊन करून ठेवायचं. त्यात ट्विस्ट काय हे असाइनमेंटने केलं पाहिजे. म्हणजे 4 महिन्यात तुम्हाला बोर्ड आणि सीईटी मॅनेज करायचं असेल तर हीच मेथड आहे. पुस्तकातलं एक न्यूमेरिकल झालं की ते सीईटीत कधी आलंय का तो टाईप,
थोडा चेंजेस करून आहेत का हे बघायचं. बरं का रे बाळांनो, हे बघायचं, हे लक्षात घ्या. बरं, आता सीईटी बद्दलच डिटेल माहिती सांगणारा एक व्हिडिओ मी लवकर बनवणार आहे. पण या व्हिडिओचं टायटल काय होतं? काय होतं म्हणणं आपलं, की फक्त 4च महिने उरलेत. हा काय प्रकार आहे? पुन्हा एक्सप्लेन करतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 4 महिने, 3.5 महिने, 3.5 महिने पाहिजेत मला. मला 15 ऑक्टोबरला एंड पाहिजे. मग 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर. म्हणजे मला हे 60 डेज पुन्हा मला क्रॅश कोर्ससाठी उपयोगी पडणार आहेत. फुल 30 डेज स्टडी प्लॅन असतो माझ्यावर त्यावेळेस. 30 डेज. रोज किती टॉपिक संपवायचे वगैरे, कसं संपवायचे हे. पण त्याचबरोबर ह्या 60 दिवसात 15 तरी फुल लेंथ मॉक टेस्ट होणार आपले. होणार, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगू का, पहिली गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम कुठे आहे? अजून अभ्यासाला सुरुवात नाहीये. कधी करायची ही सुरुवात हे लक्षात ठेवा. लवकर सुरुवात करा. लवकर सुरुवात करा. इतरांपेक्षा पुढे राहायचंय आपल्याला, पण आपल्यात प्रगती करून नाही. कुणाला मागं खेचून आपण पुढे जात नाहीये. आपण आपले कष्ट घेतोय पुढे जातोय, लक्षात ठेवा. मग आता विचार कसा करताय? ऍप डाउनलोड करा पहिल्यांदा आणि हो हो हो, मला मला असं वाटतंय, मला काय वाटतंय बघा, किती आहेत म्हणलं तुम्हाला, मी 3600 ना. ओके, याच वर्षी 4,500-5,000 व्हिडिओज असतील असं मला वाटायला लागलंय. होय, होणार आहे. आणि लाईव्ह सेशन पण असणार आहे. संडेला आपण डिक्लेअर करतोय 9:30 वाजता रात्री म्हणूया आपण. आणि केमिस्ट्री टार्गेट असणार आहे 100% 100. म्हणजे मला ना प्रत्येक मुलाला चांगला स्कोर झालेला बघायचा आणि हे आपल्याला अचीव्ह करण्यासाठी थोडं कठोरपणे अभ्यास करावा लागेल, हे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.